सर्वात आधी तर सर्वांना थँक्यू. सगळ्यात आधी माझ्या आई-बाबांना, नंतर सगळ्या टीचर्सला, तुम्हाला फ्रेंड्सला सुद्धा. तर एक इन्सिडेन्स आहे माझ्या लाईफमध्ये. आय थिंक 8वीत असेल तेव्हा. तर मला मॅथ्स माझं चांगलं होतं आधीपासूनच. पण तेवढं कधी शाळेत वगैरे एक राहते ना शाळेत, की टीचर्सला कोणाची ओळख असते, कोणाची नसते. तर मी त्यात नव्हती, की ज्याची ओळख असेल, म्हणजे आधीपासून, लहानपणापासून. तर माझं मॅथ्स चांगलं होतं. म्हणून पहिले मला एकदा आठवते, मी जस्ट माझ्या फ्रेंड सोबत बसून होती आणि माझं लक्ष नव्हतं जस्ट. तर मग मी दुसरीकडे एकदमच पाहत. सर शिकवता शिकवता बोलले, की माझ्या साईडला जी बसलेली होती तिची सरांना ओळख होती. तर सर बोलले, की ती म्हणजे माझी फ्रेंड वैष्णवी, तिच्या बाजूची, तू उभी राहा, लक्ष नाही का म्हणे. मी म्हटलं हा सर लक्ष नाही, लक्ष दे मग. नंतर मग जसे जसे पेपर्स होत गेले सगळे, मला मार्क्स चांगले येत होते. तर मग नंतर सरांना माझं नाव माहित झालं, की हा मृण्मयी, छान पेपर लिहितेस, चांगला आहे बा म्हणून. तर असंच एकदा काहीतरी टॉपिक होता. सर बोलले इवन नंबर काय असतात. तर जस्ट रॅन्डम जे टॉपर्स होतात त्यांना विचारलं, की काय आहे, टू हा इवन नंबर आहे का. तर ऑलमोस्ट सगळेजण म्हणे की नाही. तर त्यात सरनी परत माझं नाव घेऊन म्हणे, की मृण्मयी आहे का. तर मी म्हटलं हा सर आहे. तर सर बोलले की नाही आहे, की टू इवन नंबर आहे, प्राईम नंबर नाहीये, असं होतं, असं काहीतरी विषय होता एक. तर त्यानंतर मग म्हणलं हा ठीक आहे, मला पण नसेल माहिती किंवा ते कन्सेप्ट नव्हतं मला तेवढं माहिती. नंतर मग सर थोड्या वेळाने परत क्लासमध्ये आले आणि नंतर म्हणे मृण्मयी, ते तुझं बरोबर होतं म्हणे, की टू जे आहे ते इवन प्राईम नंबर आहे म्हणे, बाकी सगळे ऑड आहेत, ऑलमोस्ट नाही आहेत. तर पण टू हे जे आहे इवन प्राईम नंबर आहे म्हणे. तर तेव्हापासून मला एक फिलिंग आली, की हा आपण पण बरोबर आहोत. नेहमीच असं नाही की सरच बरोबर असतील, तर मी सांगितलं. असे इन्सिडेंट आहेत की त्याच्यामुळे मला माझा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. मी त्या सरांना थँक्यू म्हणते, माऊरकर सर म्हणून होते मॅथ्सचे, त्यांना. आणि आता सगळ्यांना तुम्हाला सांगतात, आता तर मला इतकं कॉन्फिडन्स आला की एखादी गोष्ट जर मला नीट कळाली असेल, मी यांना समजून सांगते. तर मी स्पेशली माझ्या फ्रेंड्सला थँक्यू म्हणते, की त्यांच्यामुळे माझ्यात एक क्वालिटी आली की मी समजून सांगते. म्हणजे हा मला एखादी गोष्ट कळाली असेल तर मी सगळ्यांना समजून सांगते, आकांक्षाला आणि मानसी पण. तर थँक्यू तुम्हाला पण, आणि थँक्यू सगळ्यांना ज्यांच्यामुळे मी काहीतरी शिकते.